बौद्ध लेणींमध्ये गणपतीची मूर्ती असणे हा विषय इतिहास आणि पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत रंजक आहे. अनेक वेळा आपल्याला लेण्याद्री, घारापुरी किंवा एलोरा येथील लेण्यांमध्ये गणपतीची प्रतिमा दिसते. यामागील नेमकी कारणं आणि बौद्ध धर्मातील त्याचे पुरावे यासहित काही माहिती घेऊया. बौद्ध धर्मात गणपतीला विनायक किंवा आर्य विनायक या नावाने ओळखले जाते. सुरुवातीच्या काळात म्हणजे हीनयान पंथात मूर्तीपूजा नव्हती, पण नंतरच्या महायान आणि विशेषतः वज्रयान या पंथांमध्ये अनेक देवतांचा समावेश झाला. याचा पुरावा म्हणजे साधनमाला आणि नष्पन्न योगावली यासारख्या बौद्ध तांत्रिक ग्रंथांमध्ये गणपतीचा उल्लेख बौद्ध देवता म्हणून येतो. बौद्ध धर्मात गणपतीला विघ्नराज आणि विघ्नहर्ता म्हणजेच विघ्न आणणारा आणि विघ्न दूर करणारा अशा दोन्ही रूपात पाहिलं गेलंय. बौद्ध लेण्यांमध्ये गणपती असण्याचे प्रमुख ऐतिहासिक प्रवाह आपण पाहूया. इसवी सनाच्या 6व्या ते 10व्या शतकात बौद्ध धर्मात वज्रयान पंथ प्रबळ झाला. या पंथाद्वारे अमिताभ बुद्ध किंवा अवलोकितेश्वर बुद्ध यांच्या परिवारात गणपतीला स्थान देण्यात आलं. अनेक ठिकाणी गणपतीला बुद्धाचा रक्षक किंवा उपासक म्हणून दाखवला आहे. कालांतराने अनेक बौद्ध लेणी हिंदू धर्मीयांनी उपयोगात आणल्या. जुन्नर येथील लेण्याद्री हे मुळात एक बौद्ध लेणी समूह आहे, पण तिथे अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मज गणपतीची स्थापना नंतरच्या काळात म्हणजे साधारण 10व्या शतकानंतर करण्यात आली. वेरूळ एलोरा येथील लेण्यांमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध अशा तिन्ही धर्मांच्या लेणी शेजारी शेजारी आहेत. तिथे सांस्कृतिक देवाणघेवाणीतून गणपतीच्या प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत. बौद्ध धर्मातील गणपतीचे स्वरूप काय आहे हे आपण पाहूया. बौद्ध साहित्यानुसार गणपतीची 2 मुख्य रूपं मानली जातात. एक महाकाल गणपती आणि एक नृत्य गणपती. महाकाल गणपती हा बुद्धाचा द्वारपाल किंवा रक्षक मानला जातो, तर तिबेटी बौद्ध धर्मात गणपतीला नृत्य गणपती म्हणून पूजले जाते, जो साधनेमधील अडथळे दूर करतो. याचा ग्रांथिक पुरावा द्यायचा झाला तर गणपती हृदय नावाचं एक बौद्ध सूत्र आहे, जे स्वतः बुद्धांनी आपल्या शिष्य आनंदला सांगितल्याचं मानलं जातं. यात गणपतीच्या मंत्रांचा उल्लेख आहे. याचा जागतिक पुरावा म्हणजे केवळ भारतातच नव्हे तर जपानमध्ये कॅनगिटेन नावाने, तिबेट, थायलंड इथे देखील प्राचीन बौद्ध मंदिरात गणपतीच्या मूर्ती आजही आढळतात. हे सर्व पुरावे सिद्ध करतात की गणपती हा प्राचीन आशियाई संस्कृतीचा भाग होता. बौद्ध लेणींमध्ये आढळणारे गणपती हे वज्रयान बौद्ध धर्मातील विनायक आहेत आणि बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर त्या लेण्यांचे हिंदू मंदिरात रूपांतर झाल्यामुळे तिथे गणपती पूजले जाऊ लागले.